ज्ञानिया तुक्याचा तो वंश माझा आहे, माझ्या रक्तामध्ये त्या ईश्वराचा अंश आहे. गेली कित्येक वर्ष ईश्वरीय तेजाचा अंश घेऊन फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मधोजी महाविद्यालय कनिष्ठ विभागात ज्ञानदानाचे कार्य करणारे आपले भौतिकशास्त्राचे विद्यार्थीप्रिय, सहकारीप्रिय, व्यासंगी प्राध्यापक श्री सयाजीराव ज्योतिराम जगदाळे सर हे आपल्या 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून आज सेवानिवृत्त होत आहेत. जगदाळे सर यांचा जन्म 31 जानेवारी 1966 रोजी बुध या खेडेगावी झाला. सरांचे आई वडील हे दोघेही शेतकरी होते. सरांचे वडील ज्योतिराम जगदाळे व आई पार्वतीबाई यांचे ते 5वे अपत्य. 2 भाऊ आणि 3 बहिणी असा जगदाळे सरांच्या वडिलांचा कौटुंबिक परिवार होता. याही शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या जगदाळे सरांना त्यांच्या आई वडिलांना शिक्षणाची मोठीशी दोरी त्यांच्याबरोबर दिली. सरांचे इयत्ता 1 ते 7वी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण जीवन शिक्षण विद्यामंदिर बोध इथे झाले, तर माध्यमिक शिक्षण श्री नागनाथ विद्यामंदिर बोध इथे झाले. त्यानंतर सर शहाजीराजे महाविद्यालय खटाव इथे गेले आणि इयत्ता 11वी ते BSc पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 1988 साली महाराष्ट्रातील नामांकित अशा शिवाजी विद्यापीठात त्यांनी भौतिकशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दिनांक 22 ऑगस्ट 1988 साली सर फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मधोजी महाविद्यालय येथे कनिष्ठ विभागात भौतिकशास्त्र या विषयाचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. दरम्यानच्या काळात सरांनी आपले B.Ed पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. तो अरण्येश्वर महाविद्यालय पुणे येतो. सर नेहमी हे हसतमुख, शिस्तप्रिय आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. सरांनी वर्गात यावे आणि तुलनेला अवघड वाटणारा भौतिकशास्त्र विषय हा सहज सोप्या पद्धतीनं शिकवावा आणि विद्यार्थ्यांना लक्ष देऊन तो ग्रहण करावा हे सरांचे विशेष कौशल्य. सर वर्गात शिकवायला लागले की विद्यार्थी शांतपणे मंत्रमुग्ध होऊन तो विषय ग्रहण करत आणि सर देखील तितक्याच तन्मयतेनं तो विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत. हे चित्र मधोजी महाविद्यालयात आपल्याला नेहमीच पाहायला मिळायचे, कारण सरांचा विषयावर असणारे प्रभुत्व हे तितकेच दांडगे आणि उत्तुंग होते. शिक्षक म्हणजे तरी नक्की काय? शिक्षक आणि रस्ता दोघेही एकसारखेच असतात. ते स्वतःच एका ठिकाणी राहतात, परंतु इतरांना ते ध्येयाकडे घेऊन जातात. शिक्षणापेक्षा मोठे वरदान नाही आणि गुरुचा आशीर्वाद मिळणे यापेक्षा समाजात कोणताही सन्मान नाही. आणि खरोखरच या उक्तीला जगदाळे सर पूर्णपणे उतरतात. हेही देखील सरांचं वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. शिक्षक म्हणजे अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढवणारा, जगण्यातून जीवन घडवणारा, तत्वज्ञानातून मूल्य रुजवत नवनिर्मिती करणारा म्हणजे शिक्षक. सत्यवधून ज्ञानाची ओळख करून देणारा आणि ध्येयापाशी नेतो तोच खरा शिक्षक. हे सर्व गुण जगदाळे सरांच्या ठाई कणाकणांनी भरलेले असंच म्हणावं लागेल. सरांच्या या प्रदीर्घ सेवेत सरांना खऱ्या अर्थानं मोलाची साथ लाभली ती त्यांची सुवेद्य पत्नी सौ भारती मॅडम यांची. आपल्या शिक्षकी पेशा सांभाळत असताना श्री व सौ जगदाळे दाम्पत्याने आपल्या दोन्ही मुलांना उच्च शिक्षण तर दिलेच आणि त्यांना आपल्या पायावर भक्कमपणे उभे राहतील याची देखील शिदोरी त्यांच्याबरोबर उभी केली. सरांचे थोरले चिरंजीव श्री विक्रांत व त्याची पत्नी हे दोघेही पुणे येथे एका चांगल्या नामांकित कंपनीमध्ये सर्व्हिस करतात, तर सरांचा धाकटा मुलगा ची अक्षय हा मुंबई येथे एका नामांकित कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे. अशा या आपल्या अजात शत्रू सहकार्याविषयी बोलताना काही सहकारी शिक्षक सांगतात. आज 31 जानेवारी 2024 रोजी मधोजी महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागामध्ये भौतिकशास्त्र या विभागामध्ये काम करणारे एक अतिशय प्रामाणिक कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक प्राध्यापक जगदाळे सर हे सेवानिवृत्त होत आहेत. एक सच्चा शिक्षक, एक प्रामाणिक शिक्षक की जो पूर्ण आपली सेवा
विषयाला वाहून घेतो. तो प्राध्यापक आज सेवानिवृत्त होत असताना निश्चितच खंत वाटते. निश्चितच सरकारी या कामकाजातील मर्यादा, वयोमर्यादेनुसार ते सेवानिवृत्त होत आणि त्यांना त्यांच्या पुढील उर्वरित या शैक्षणिक कार्यासाठी, कौटुंबिक कार्यासाठी, सामाजिक कार्यासाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. नमस्ते. बुधोजी कनिष्ठ महाविद्यालयाचे माझे ज्येष्ठ सहकारी प्राध्यापक सयाजीराव जगदाळे उद्या 31 जानेवारी 2024 रोजी नियत वयोमानानुसार महाविद्यालयाच्या सेवेतून निवृत्त होत आहेत. एक अत्यंत अभ्यासू, अत्यंत मितभाषी पण आपल्या विषयाचा गाढा अभ्यास असणारे असे फलटणमधले भौतिकशास्त्र विषयाचे एक अत्यंत गाढे निष्णात प्राध्यापक म्हणून ते सर्व परिचित आहेत. सरांचा शिकवण्याचा हातखंडा एवढा विलक्षण आहे की गेल्या काही वर्षामध्ये जे विद्यार्थी इंजिनिअरिंग, मेडिकलच्या स्पर्धा परीक्षांना जाऊ इच्छित होते ते सातत्याने भौतिकशास्त्र विषयासाठी जगदाळे सर आम्हाला पाहिजेत असा विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा ओढा असायचा. मला असं वाटतं की एक शिक्षक म्हणून यापेक्षा वेगळी मोठी ओळख शिक्षकाला नसतेच की त्यांचे विद्यार्थ्यांचे पालक अशी मागणी करतात की जगदाळे सर आम्हाला शिकवायला पाहिजेत. त्यानंतर एक सहकारी म्हणूनही जगदाळे सरांच्या विषयी माझ्या भावना खूप खूप चांगल्या आहेत की ते अत्यंत सहकार्य करणारे, कोणत्याही कामामध्ये सदैव तत्पर असणारे, अत्यंत विनम्र स्वभावाचे होते. आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळेला त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं भविष्यकाळातलं आयुष्य सुखासमाधानात जावं असे प्रार्थना करतो. शक्य झालं तर सेवानिवृत्तीनंतर जगदाळे सरांनी स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी माझी मनोमन इच्छा आहे. आपणा सर्वांना मी धन्यवाद देऊन थांबतो. श्री सयाजी ज्योतिराम जगदाळे बुधोजी महाविद्यालयातील एक नामांकित आणि प्रख्यात असे भौतिकशास्त्र विषयाचे सिनियर प्राध्यापक. 1988 साली भौतिकशास्त्र विषयाच्या अध्यापनासाठी बुधोजी महाविद्यालयामध्ये रुजू झाले. तेव्हापासून आज अखेर लोकप्रिय, विद्यार्थीप्रिय, त्याचप्रमाणे ज्ञानप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांनी खात्री मिळवली. भौतिकशास्त्र विषयामधील सर्व क्लुप्त्या, तत्वे आणि वेगवेगळे अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत. HSC बोर्डाची अनेक कामे त्यांनी केली आहेत. मॉडरेटरचं महत्त्वपूर्ण असं काम त्यांच्यातून झालेलं आहे आणि विद्यार्थ्यांना सतत भौतिकशास्त्र विषयाची आवड निर्माण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या स्पर्धा परीक्षा असतात, MST, CET, NET, JEE यासारख्या परीक्षेमध्ये सुद्धा अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी यश प्राप्त करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. आज 31 जानेवारी 2024 रोजी नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यासाठी त्यांना निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा देतो. त्यांच्या भावी जीवनासाठी, सेवानिवृत्त जीवनासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद. बुधोजी महाविद्यालय ज्युनियर विभाग येथील श्री जगदाळे सर सेवानिवृत्त होत आहेत. त्यासाठी माझे हे 4 शब्द. मुळात एक सहकारीपेक्षा एक मोठा भाऊ या नात्याने मी जगदाळे सरांकडे पाहते. विद्यार्थ्यांबरोबर जो आपलेपणा आहे, आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा असं जे मार्गदर्शन आहे, तसंच मार्गदर्शन वेळोवेळी मला एक मोठा भाऊ म्हणून मिळाले. विद्यार्थी प्रिय का आहेत हे तेव्हा आपल्याला कळतं जेव्हा जगदाळे सरांसाठी अनेक विद्यार्थी वेळोवेळी नाव काढतात. पण फिजिक्स म्हणजे काय, जे आपण म्हणतो की फिजिक्स कसं आहे ते कोळून पेलेले जर प्राध्यापक म्हणावेत तर फलटण शहरामध्ये एकमेव एक नाव घेता येईल, ते श्री जगदाळे सर. स्त्री सहकार्यांबरोबर कसं आदरार्थी वागायचं ते जगदाळे सरांकडूनच शिकावं. कारण त्यांनी वेळोवेळी ज्युनियर जरी त्यांच्यापेक्षा अगदी त्यांचा विद्यार्थी, त्यांचा सहकारी, विद्यार्थिनी सहकारी झाली तरी रिस्पेक्ट कसा द्यायचा आणि कसं बोलायचं
हे त्यांच्याकडूनच शिकावं. नेहमीप्रमाणे सतत हसतमुख, कधीही कुणाला न दुखवणारा अजातशत्रू असा माणूस जर म्हणावं तर ते जगदाळे सर. आणि त्यांचे दोन्ही मुलं त्या निमित्ताने जर म्हटलं तर नामवंत इंजिनियर आहेत, आपापल्या पदावर आहेत. बाकी काहीच नाही, कुठल्याही गोष्टीचा कधी राग लोभ नाही. मी सेवानिवृत्ती कार्यक्रमात जर म्हणायचं म्हटलं तरी त्यांना भरभरून मनापासून शुभेच्छा देते की त्यांचं आरोग्य चांगलं राहावं आणि त्यांना आर्थिक सुबत्ता पण यावी, एवढीच माझी यावेळी त्यांना मनापासून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. आयुष्य म्हणजे तरी काय? आयुष्य म्हणजे तरी काय? सुरुवातीपासून शेवटाकडे केलेला प्रवास. खरोखरच काही माणसं जन्माला येतात ती एका विशिष्ट क्षेत्रासाठीच. भौतिकशास्त्र विषयामध्ये पारंगत असलेले जगदाळे सरांना शिक्षकी पेशा एवढा सूट झाला की अशा या सहकारी मित्राला आज सेवानिवृत्तीचा निरोप देताना कंठ दाटून येतो. अशा या सहकारी प्रिय, विद्यार्थी प्रिय, ज्ञानप्रिय जगदाळे सरांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.